नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केलाय। नाशिक पश्चिममधील 7 बूथ केंद्रावरील आकडेवारीमध्ये तफावत आहे असा फॉर्म 17च्या माध्यमातून समोर आल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय। निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलून गोपनीयतेचा भंग केला असा आरोपही त्यांनी केलाय। इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये असं म्हणत अतुल सावे यांनी पैसे वाटपाचा आरोप फेटाळला। जलील यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये पैसे वाटप करणारा कार्यकर्ता हा एमआयएमचा असल्याचा दावा देखील सावेंनी केलाय। प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेच्या निकालाआधीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। ज्या पक्षाकडे संख्याबळ असेल त्या पक्षासोबत जाऊ असं आंबेडकर यांनी म्हटलंय। सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत जाऊ अशी भूमिका आंबेडकरांनी ट्विटरवरून मांडली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या एक्स पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली। आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येत असल्यास त्यांचं स्वागतच आहे असं आव्हाड यांनी म्हटलंय। तर आमच्या 160 जागा येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू आहे। छोटे घटक पक्ष आणि नेत्याशी महायुतीकडनं संपर्काला सुरुवात झाली आहे। बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती आणि इतर पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न होतोय। बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षांची मोट बांधण्याच्या ते तयारीत आहे। मतमोजणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडनं खबरदारी घेतली जाते। उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांसोबत काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला। मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांना काय काळजी घ्यावी या संदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ज्ञांनी त्यांना मार्गदर्शन केलंय। अजित पवारांना कोर्टामध्ये हजर राहण्याचं समन्स पाठवण्यात आलंय। यंदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केलं नाहीये तर गावचं पाणी बंद करू असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यामुळे अजित पवारांना कोर्टानं समन्स बजावल्याची माहिती याचिकाकर्ता सुरेश खोपडे यांनी दिली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। यावरून शरद कोळी आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। नायगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळांवर गुन्हे दाखल झालेत। 2 उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंगाचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। मतदानाच्या दिवशी कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये तुफान राडा झाला होता। धमकी देणं, हुज्जत घालणं असे 10 गुन्हे दाखल करण्यात आले। आपला विजय लेचापेचा नसेल तर 40,000च्या फरकाने विजय होणार असं विधान आमदार भरत गोगावले यांनी केलं। जनसंपर्क आणि लोकहिताची कामं यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे। वेगवेगळ्या सर्व्हेचा हवाला देत त्यांनी राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वासही व्यक्त केला। काँग्रेस नेते नसीम खान यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। नसीम खान यांच्या कार्यालयामधील 2 संशयित व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या मोबाईलमध्ये नसीम खान यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह चॅट आढळलेले आहेत। त्यामुळे नसीम खान यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाच्या जवळ सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी भाजप नेते चंद्रकांत पाटील आज सहपरिवार साई दरबारी पोहोचले। निकालानंतर धावपळ सुरू होईल म्हणून त्या आधीच शिर्डीला आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे असा विश्वासही पाटलांनी व्यक्त केला आहे। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात पूजा केली आहे। त्यांच्यासोबत संजय निरुपमही उपस्थित होते। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी देखील मंदिराला भेट दिलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली। निकालाचं प्रमाणपत्र घ्या आणि थेट मुंबई गाठा असं ऑनलाईन बैठकीमध्ये उमेदवारांना सांगण्यात आलं। महाविकास आघाडी 157 जागांपर्यंत जाऊ शकते असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या प्रवक्त्यांची आज नंदनवर बंगल्यावर बैठक होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता प्रवक्त्यांची बैठक झाली आहे। निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी कशा पद्धतीनं पक्षाची भूमिका मांडावी यावर बैठकीत चर्चा होणार आहे।
भाजपच्या सुमारे 25 ते 30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. मात्र आपले कार्यकर्ते आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयमानं परिस्थिती हाताळली. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्रास दिला, असा आरोपही रोहित पवारांनी केलाय. मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके आणि 50 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कामामध्ये अडथळा आणून शासकीय संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र अद्यापही कोणाला अटक झालेली नाहीये. राज्यात निवडणुकीदरम्यान झालेले पैसे वाटप, साडी वाटप आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 1.5 दिवसात तब्बल 150 गुन्हे दाखल झालेत. निवडणुकीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी आणि चांदिवली मतदारसंघात त्यांनी दिलेल्या भेटींबाबत देखील आयोग तपास करीत असल्याचं माहिती आहे. नागपुरात पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक काढू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. विजय उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी विजय मिरवणूक पोलिसांच्या पूर्वपरवानगीनेच काढावी, असं देखील स्पष्ट केलं आहे. अकोला जिल्ह्यात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातील 5ही मतदारसंघातील 70 उमेदवारांचं भविष्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणांमध्ये सीलबंद झालं. 23 नोव्हेंबरला 5ही मतदारसंघात मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून 36 मतमोजणी केंद्रांवर 2700 कर्मचारी मतमोजणीचं काम पाहणार आहेत. सुरक्षेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मिळून 10,000 पोलीस तैनात केले जाणार आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. कोल्हापुरात उद्या होणारी मतमोजणी प्रक्रियेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलाय. विशेष म्हणजे यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाचा टक्का वाढल्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात 5ही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या 20,000च्या पर्यंत वाढलेली आहे. जिल्ह्यामध्ये 3ही मतदारसंघात महिलांची मतं निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे वाढलेलं मत कुणाच्या पारड्यात पडणार, अशी चर्चा रंगली आहे. वाशिममध्ये महिला मतदारांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. महिला मतदारांच्या संख्येमध्ये 8.51% वाढ झाली आहे. कारंजा विधानसभेत 4.63% महिलांच्या मतदानात वाढ झाली. रायगडमध्ये उद्या होणाऱ्या मतमोजणी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. तर सर्व मतमोजणी केंद्रांवर 10 अधिकाऱ्यांसह 100 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. अहिल्यानगरच्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये निकालापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार राणी लंके यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत. सुपामध्ये नगर पुणे हायवेवर कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे. पारनेर नगर मतदारसंघामधून आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे हे बॅनर असतात. इंदापूर विधानसभेची मतमोजणी होण्यापूर्वीच पुण्याच्या इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केलेली आहे. भरणे आणि पाटील यांची इंदापूर विधानसभेवर प्रचंड मताधिक्याने निवड झाल्याबद्दल अभिनंदन, असे बॅनर्स या परिसरामध्ये लागलेले आहेत. आंबेगावातील निवडणुकीच्या निकालापूर्वीच दिलीप वळसे पाटलांच्या विजयाचे बॅनर्स झळकलेत. पाबळमध्ये कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे. आंबेगाव शिरूरच्या आमदारपदी प्रचंड बहुमतांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन, असे बॅनर्स झळकले. बारामतीमध्ये अजित पवारांच्या विजयाचे बॅनर झळकलेले आहेत. सुपा गावात अजित पवारांच्या विजयाचे बॅनर झळकलेत. अजित पवारांनी सलग 8व्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा, असा उल्लेख आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच अलिबाग शहरात महेंद्र दळवी यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्स झळकत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख राजा किणी यांनी हे होर्डिंग्स लावलेले आहेत. दळवी यांची लढत शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या सोबत आहे. शहराच्या वेशीवरील या होर्डिंगवर 100 सुनार की एक लोहार की असा मजकूर लिहिला आहे.
पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात निकालाआधीच विजयाचे बॅनर्स झळकलेले आहेत। भाजपचे महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे। त्यांचा मुकाबला शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांच्यासोबत आहे। दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे असा अंदाज आहे। निकालाआधीच आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स लावण्यात आलेत। अहिल्यानगर शहरात माळीवाडा वेश परिसरामध्ये संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले। निकालापूर्वीच नाशिकमध्ये देवे यांनी फरांदे यांच्या विजयाचे बॅनर्स लावले आहेत। शहराच्या मध्यवर्ती शालिमार परिसरामध्ये समर्थकांनी बॅनरबाजी केलेली आहे। नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या वसंत गीते आणि महायुतीच्या देवे यांनी फरांदे यांच्यामध्ये लढत होती। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांना शोले स्टाईल आंदोलन केलंय। अंगूर इथल्या वीज पुरवठा करणारी डीपी सुरू करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांना डीपीवर चढून आंदोलन केलं। 2 तासांनंतर प्रशासनानं डीपी दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे। तोपर्यंत आंदोलन सुरूच होतं। कधी जोडणार? शिरूरमधील चांडोहमध्ये 3 एकर ऊस जळून खाक झालाय। विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊसाला आग लागली आणि संपूर्ण ऊस जळून खाक झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात भारताची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 16.4 गीगावॅटने वाढली आहे। अमेरिकेतील संशोधन कंपनी मेरकॉम कॅपिटलच्या अहवालातून हे समोर आलेलं आहे। अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे भारताची क्षमता 167% वाढली आहे। केवायसी नियमांचं पालन करा अन्यथा कारवाई करू अशा शब्दात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकांना इशारा दिलेला आहे। बँका केवायसी करण्यास विलंब करतायत अशी खंत देखील डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी सर्व बँकांना केवायसी नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केलेली आहे। 1 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी सर्व अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे, तर इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे।